नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. मला बरेच आपले मित्रमंडळी मेसेज करतात, कमेंट करतात का तुम्ही डेली ब्लॉग बनवत जा. जसा मला पॉसिबल होईल तसा मी डेली ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर एडिटिंग वगैरे करायला लागते. जेवढा मला पॉसिबल होईल तेवढा पटापट ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करतो मी. हा पक्षी बघा, सकाळ सकाळी भिजून येऊन रूमच्या बाहेर बसलेला. या पक्षाला तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंटमध्ये सांगा. आज भरपूरच पाऊस पडलाय, भरपूर म्हणजे भरपूर. तुम्हाला नंतर मी मागचा शेत दाखवतो आमचा कसा भरलाय ते. आज संडे स्पेशल काहीतरी बनवत आहेत. काय बनवत आहेत प्रतीक्षा? आणि तू मटन, चिकन आणि मटन. ही बघा, ही आमची मागची साईड आहे, कशी पाण्याने भरले बघा. बघा किती पाऊस पडले. आज आम्ही जाणार आहेत गाडेश्वरला जेवण वगैरे 12-1 पर्यंत निघू आम्ही, कारण आज भरपूर पाऊस पडलेला आहे. म्हणून गाडेश्वरला आम्ही निव्वळ धरण बघायला चाललेत. लगेच सुरुवात मग ही मला ब्लॉग बनवून नाही देत. हिला काहीतरी कमेंटमध्ये तुम्ही सजेशन द्या. चला आता आपण थेट भेटू गाडेश्वरला. रस्ता पण दाखवतो तुम्हाला मी. तर आता आम्ही चाललेत डिझेल टाकायला. आता लांब नाही जायला लागत आपल्याला. आमच्या ब्रिजजवळच एक नवीन पेट्रोल पंप झालेला आहे. हा चिपल्याचा ब्रिज आहे. नदी बघा किती भरून वाहते ती. तर आता आम्ही थांबलेले आहेत डिझेल टाकू आणि डायरेक्ट जाऊ गाडेश्वरला. गाडेश्वरला जाताना अशीच आपल्याला दोन्ही साईडला मस्त पूर्ण झाडच दिसतात. म्हणजे जंगल टाईपच आहे सर्व इकडे. तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला माहीत असेलच, पण जे नसतील त्यांना सांगतो, हा 1 नंबर प्लेस आहे फिरण्यासाठी. बाबा दुखावा कसला सगळा तर भरतो येऊ नक्की. आज संडे आहे म्हणून बरीच लोक आलेली आहेत नदीवर, नदी आणि धरण बघण्यासाठी. लोकांची जत्रा. गर्दी. चाहिए लोक किती जण आली. काहीच नाही, अख्खा दुखा आहे. डोंगरच नाही दिसत. कोळसा पुन्हा पेट्रोल तिकडचीच घ्यायला पाहिजे होत तशी. बरं इकडे असतं ना, आज संडे आहे बोलल्यावर. आता आम्ही डायरेक्ट मालडुंगीच्या इथं आलेत, एकदम वरती. हे बघा सर्व दिसतंय. आता इथून आम्ही निघालो, कारण इथला रस्ता जरा डेंजर होता आणि गेलो दुसऱ्या लोकेशनवर.
दुसरं लोकेशन म्हणजे आपली टाऊरवाडीच्या इकडे. हा तुम्हाला जो धबधबा दिसतोय बघा, हा दोदानीच्या गावाच्या तिथं धबधबा आहे. तिथून आम्ही एकदा वर चढून माथेरानला गेलेलो. इथून रस्ता आहे माथेरानला जायला, पण आता पावसाळ्यात तो रस्ता एकदम घातकी आहे. उन्हाळ्यात मस्त असते तो. बघा धबधबा. मागचा व्ह्यू बघा काय भारी दिसतंय, एकदम भारी. इथं तुम्हाला फिरायला यायचं असेल ना तर बिंदास या. फक्त जो काही कचरा कराल ना तुम्ही तो स्वतःच्या सोबत घेऊन जा. इथे कचरा नका करू काहीच. इथे आल्यावर हा व्ह्यू एवढा भारी वाटतंय ना, पूर्ण माइंड फ्रेश होऊन जातंय. चारी साईडला मस्त डोंगर, धबधबा, जंगल. पावसाची वाट बघतो आम्ही. भिजायचं आहे आम्हाला. तुला भिजून पाऊस येऊ दे फक्त. तुला बी तू येशील ना? हा 100% नाही भिजलं तिथं भुतकलतो नाही फुलाच्या इथं चालेल ना? तर व्ह्यूचा आनंद घेता आम्ही निघालो घरच्या मार्गाला, कारण पाऊस जरा जोरात आलेला आणि रस्ता पण जरा पाण्याचा आहे, म्हणून आम्ही घरी निघालो. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. बघत राहा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.